नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये अखेर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणीच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। मित्रांनो, त्या संदर्भातली ही माहिती समोर आलेली आहे। अखेर या जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, कोणकोणत्या लाडक्या बहिणी आता याच्यासाठी पात्र आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पुन्हा अपात्र करण्यात आलेलं आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। तर जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की जानेवारीचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जानेवारी 2026च्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। महापालिका निवडणुकांमुळे या हप्त्याच्या वितरणात जो तात्पुरता बदल करण्यात आला होता तो आता दूर झाला असून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी 2026चा हप्ता 17 जानेवारी 2026 पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हप्ता मिळण्यास उशीर का झाला? राज्य सरकारने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये देण्याचे नियोजन केले होते। मात्र 15 जानेवारी रोजी होणाऱ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे निवडणूक आयोगाने मतदानापूर्वी हप्ता देण्यास मनाई केली होती। आता मतदान प्रक्रिया पार पडल्यामुळे हप्ता वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता अद्याप मिळाला नसेल तर खालील बाबी तपासून पहा। नंबर 1, योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ladkibhin.maharashtra.go.in वर जा। नंबर 2, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा। नंबर 3, ॲप्लिकेशन मेड अर्लियर अर्ज केलेली स्थिती या पर्यायावर क्लिक करा। नंबर 4, तिथे तुम्हाला तुमचा हप्ता अप्रूव्ड आहे की नाही की पेंडिंग आहे हे स्पष्ट होईल। महत्त्वाची टीप म्हणजे ज्या महिलांना काही तांत्रिक अडचणींमुळे डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना जानेवारीच्या हप्त्यासोबत एकत्रित 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। नियमित लाभार्थ्यांना मात्र 1500 रुपयाचा लाभ मिळेल। तुमची ई-KYC अद्याप अपूर्ण असेल तर ते त्वरित पोर्टलवर जाऊन पूर्ण करा। तसेच तुमची बँक स्थिती सक्रिय असल्याची आणि आधार मॅपिंग झाल्याची खात्री करा, जेणेकरून पुढील हप्ते वेळेवर मिळतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती होती की ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्यांना आता पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। कारण कोणत्या कारणामुळे हे पैसे अडकले होते तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही मिळाले तेही तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। पण मित्रांनो, तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती पुढेही जाणून घ्यायची असेल तर आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।